हाय हॅलो, मी आहे प्रथमेशची बायको राजश्री आणि बाजारात मला कंटोळी दिसली. आम्ही या भाजीला कंटोळी बोलतो. तर मी भरलेली कंटोळी करणार आहे आणि या ताईंकडे 400 रुपये किलोने विकत होते. तुमच्याकडे काय भाव आहे कंटोळ्यांना? तर नंतर ही स्वच्छ धुवून घेतली, मी मधून चीर पाडली आणि त्याच्यामध्ये आतमध्ये बिया असतात त्या पूर्ण काढायच्या आणि त्याच्यामध्ये आपण वाटण स्टफ करणार आहे. ते बघा असं क्लीन करायचं आणि मधून चीर पाडायचे. त्यासाठी मी खोबरं, मिरच्या, लसूण, अद्रक, भाजलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर हे मिक्सरला लावून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये जिरं, कांदा आणि मीठ हे चांगलं मारून घेतलं. मग ही आपण वाटलेली चटणी आहे, सुकीच चटणी आहे, त्यात अजिबात पाणी नाही टाकायचं आणि चांगली अशी मिक्स करायची आणि 5 मिनिटं वाफेवर शिजवायची. आणि बघा मस्त कलर येतो. जास्त शिजवायची नाही, फक्त थोडी एक वाफ काढायची आणि मग कंटोळ्या ज्या आपण चीर पाडून घेतलेली होती त्याच्यामध्ये ती स्टफ करायची. ही चटणी खूप मस्त लागतं. मीठ पण टाकायचं त्याच्यामध्ये. आणि मग मी अशी ही कंटोळी एवढी भरली. अर्धी कंटोळ्याची भाजी पण केली, ती नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन. ही अशी कंटोळी भरली. मग वाटण खूप उरलेलं, तर मी त्यासाठी इथे 4 वांगी होती, तेच आपली चटणी होती, ती चटणीची वांगी केली. तर हे असं 4 खापा करायच्या त्याच्या आणि त्याच्यामध्ये हे असं स्टफ करायचं. हे बघा वांगी आणि कंटोळी. तर त्यासाठी मी तव्यामध्ये तेल टाकलं, जिरं आणि कढीपत्ता टाकला आणि मग ही आधी कंटोळी सोडली आणि हळूहळू आपण तव्यामध्ये सोडायची ती आणि अशी कालथीने खालीवर असं करून घ्यायचं. मग ते साईडला करायचं आणि मध्ये तेल राहतं, त्याच्यामध्ये वांगी टाकायची, कारण की वांगी शिजायला वेळ लागतं. हे पटकन शिजतात आणि या कंटोळ्यांचे देठ काढायचे नाही. मग त्यामुळे आपल्याला असं ते शिजवताना आपल्याला खालतीवरती करता येतं. तर हे बघा किती मस्त झालं. 10 मिनिटं फक्त ते झाकून ठेवायचे, लगेच शिजतात आणि वांगी पण खूप कोवळी होती. तर मी इथे आता टेस्ट करायला घेते. मला तर खूप आवडतात भरलेली वांगी आणि भरलेली कंटोळी. तर भाकरी पण माझ्या करून झालेल्या. तर मी आता टेस्ट करते. खूपच भारी झालेली कंटोळी ही. तुम्ही पण ट्राय करा. ही वेगळी जरा टेस्ट लागते या भाजीची, थोडी कडवट असते. खूप भारी लागली. त्यानंतर इथे माझे सासू सासरे पण टेस्ट करतात ते. तर बघा ते काय बोलतात. त्यांना खूप आवडली. त्यानंतर मी इथे खारं वांग, भरलेलं वांग बघा किती मस्त त्याच्यामध्ये ते सारण आहे. तर ही पण आणि गरमागरम मी टेस्ट करते. खूपच भारी झालेली. तुम्ही ट्राय करा. तर चला बाय.